आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य वानवडीसी, आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आज आपण बघितलं की जनगणनेला एकंदरीतच आपल्या देशामध्ये सुरुवात झालेली आहे आणि योगायोगानं आज आपल्या महाराष्ट्रात देखील याची सुरुवात झालेली आहे. आपण वर्धा जिल्ह्यात देखील याची सुरुवात करतो आहे. पहिला टप्पा ही जनगणना यापूर्वीच्या जनगणनेपेक्षा वेगळी असणार आहे, कारण ही भारताची प्रथम डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून आपण प्रथमच ही जनगणना करणार आहोत. या जनगणनेमध्ये प्रगणकांना स्वतःच्या मोबाईल फोनद्वारे कुटुंबाची माहिती संकलित करतील. पहिल्या टप्प्यामध्ये घर यादी घर गणना करताना प्रगणक मूलतः घरांची स्थिती, कुटुंबाला उपलब्ध असलेली सोयी आणि मालमत्ता या संबंधीची माहिती संकलित करतील. 1 मे या महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिवसापासून राज्यात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये नागरिकांना स्व गणना त्या ठिकाणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना जनगणनेच्या इतिहासात प्रथमच सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती मोबाईलच्या माध्यमातून जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असं मी पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.